यातनं लोकांना बाहेर कसं काढायचं? मग जातीचं राजकारण आणा. तेव्हापासून हे महाराष्ट्रामध्ये जातीचं राजकारण सुरू झालं. तर मंडळी, तुमचं मत काय? याच्या आणखीन एक नवीन भागात तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. शरद पवार महान संत, त्यांनी राज्यात जातीचं राजकारण आणलं असं वक्तव्य आहे राजसाहेबांचं. तर चला पाहूया नेमकं राजसाहेब म्हटले तरी काय आणि यावरती तुमची काय मतं आहेत. 1999 साली राष्ट्रवादी काँग्रेस नावाच्या एका पक्षाचा जन्म झाला. तो जन्म झाल्यानंतर महान संत शरदचंद्रजी पवार यांना असं वाटलं की आता ह्या धर्माभिमानाच्या ह्या सगळ्या गोष्टी, हिंदुत्वाच्या गोष्टी ह्या छाटायच्या कशा? यातनं लोकांना बाहेर कसं काढायचं? मग जातीचं राजकारण आणा. तेव्हापासून हे महाराष्ट्रामध्ये जातीचं राजकारण सुरू झालं. तर प्रदीप गावडे यांचं असं म्हणणं आहे की त्यांनी काम सुद्धा भरपूर केलं आहे. साहेब, तुम्ही असं बोलून तुम्ही तुमचीच इमेज डाऊन करत आहेत. आणखीन काय राहिलंय आता? तर रवी जगताप यांचं असं म्हणणं आहे, प्रत्येक सभेत शरद पवार शिवाय नाही काही यांना बोलायला. बोरिंग वाटायला लागलंय ते आता. खरं. तर अभिराज यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही मागच्या सभेला या संतांचे गुणगान गात होतात, मग आता पलटी का? काय बोलणार याच्यावर? मी निशब्द आहे. मग खरं तर स्पीचलेस